नमस्कार मित्रांनो, उद्या मैदान होते आर्वी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते आणि ते जे मैदान जे आहे एक आदत एक बैल असं हे मैदान होणार आहे आणि नक्कीच या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातून नंदी येणार आहेत पळायला आणि नक्कीच सगळ्यांचा लाडका बक्कासूर येणार आहे की नाहीये, येणार नाहीये बक्कासूर, नाहीतर उगीच काहीतरी कुणीही सांगेल ऐकू नका, बक्कासूर येणार नाहीये उद्या। चला मग सुरुवात करूया उद्याच्या मैदानाला। एक टॉपचे अंदाजित 20 पैरे सुरुवात करतोय। एक नंबर पैरेला एक नंबरचा पैरा जो आहे तो पेडगावकरांचा बाजी आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल आपल्याला भैरव या नावाचा बैल। बाजी आणि भैरव ही जोडी उद्या पळताना दिसेल आर्वी या मैदानामध्ये। 2 नंबरचा जो पैरा आहे भाग्यनगरकरांचा सर्जा सर्जा आपल्याला पळताना दिसेल गंगोतीकरांचा बिहुऱ्या या बैलासोबत। उद्या काय कमाल करतोय बघूया सर्जा आणि बिहुऱ्या ही जोडी। 3 नंबरचा पैरा आहे देवा ड्रायव्हर यांचा लकी, हा लकी पळताना दिसेल आपल्याला उद्या। कोरेगावचे सागर बर्गे यांची नवीन खरेदी आदतमधली गरुडा, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो गरुडा काय पळतोय, दोन्ही खांदी पळतोय, पब्लिकनं सुद्धा पळतोय असा हा गरुडा। नक्कीच उद्या कमाल करतोय की काय गरुडा आणि लकी, बघूया लकी सुद्धा फायनल मध्ये असतो राहतो। खूप सारे शुभेच्छा या दोघांना सुद्धा। 4 नंबरचा पैरा कोण असेल? 4 नंबरचा पैरा आहे अनबलवाडीकरांचा भीमा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल कोडोलीकरांची आदत नवीन खरेदी पन्हाळा। वाह काय बैल पळतोय तो पन्हाळा, गरुडा पन्हाळा, काय आदत मधली वासरं आहेत आपल्या सातारा भागामधली आणि नक्कीच उद्या पन्हाळा काय कमाल करतोय सातारा कोडोलीकरांचा आणि त्याच्यासोबत अनबलवाडीकरांचा भीमा। खूप सारे शुभेच्छा या दोघांना सुद्धा, उद्या काय कमाल करतायत बघूया। 5 नंबरचा पैरा आहे प्राजक्ता ताई यांचा आदत किंग बलमा। हा आपला बलमा उद्या पळताना दिसेल शनी शिंगणापूरकरांचा 5G या बैलासोबत आणि नक्कीच 5G सुद्धा चांगला पळतो, त्याला स्पीड आहे, नक्कीच तो डाव्या खांदी उजव्या खांदी दोन्ही खांदी पळतो। नक्कीच बघूया उद्या बलमाचं आणि 5Gचं कॉम्बिनेशन कसं जुळतंय, काय कमाल होते उद्या। खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा। 6 नंबरचा पैरा आहे बैलगाडा क्षेत्रातील सप्तहिंद केसरी असलेले विठ्ठल ड्रायव्हर भूतकर तसेच अजय जयशेठ कलेडोणकरांचा भारत। हा भारत पळताना दिसेल आपल्याला स्वरा विजय मधने यांच्या सुंदर या बैलासोबत। नक्कीच उद्या विठ्ठलांचा बैल आहे, खूप साऱ्या शुभेच्छा त्या बैलाला सुद्धा, भारतला आपल्या आणि सुंदरला सुद्धा। उद्या गाडी गुलाला तर राहणार, 100% राहणार, नाना स्वतः ड्रायव्हिंग करणार या मैदानामध्ये। 7 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव किरणाप्पा शालगाव कालगावकर तसेच उत्तम शेठ गवळी यांचा आदत किंग बाजी। हा बाजी पळताना दिसेल वांगीकरांचा माऊली, सध्या फॉर्म मध्ये आहे तो माऊली, गुलालाचा बेताज बादशाह आहे तो माऊली आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करतोय किरणाप्पांचा बाजी आणि वांगीकरांचा माऊली। खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा। 8 नंबरचा पैरा आहे देगावकरांचा AK-47। हा बैल पळताना दिसेल, हा बैल पळताना दिसेल सासुर्वे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणचा जो अंजीर बैल आहे, हिंद केसरी अंजीर बैल, अंजीर आणि AK-47 काय कमाल करतायत उद्या बघूया मैदानामध्ये। 9 नंबरचा पैरा आहे गंगोतीकरांचा बिहुऱ्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल चोराळेकरांचा गुरु। नक्कीच हा बिहुऱ्या, 2 बिहुऱ्या आहेत, नक्कीच हा दुसरा बिहुऱ्या आहे, बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी। 10 नंबरचा पैरा आहे मसाईवाडीकरांचा घरचा साज पळताना दिसेल आपल्याला रायफल आणि राजा। वाह काय कमालची जोडी आहे बरं काही, मी बघितले या जोडीचा पळ गुलालामध्ये सतत आहे, फक्त पब्लिक साथ देत नाही या गाडीला, ज्यावेळेस पब्लिकने गाडी लागते त्यावेळेस बघितलं या गाडीचा पळ। नक्कीच मसाईवाडीकरांचा घरचा साथ उद्या काय कमाल करतोय बघूया। 11 नंबरचा पैरा आहे दीड वाघवाडीकरांचा आदत किंग बाजा। हा बाजा दीड वाघवाडीकरांचा उद्या पळताना दिसेल
पुसेगावकरांचा हिंद केसरी नंद्या या बैलासोबत. नंद्या आणि बाजा या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी. 12 नंबरचा पैर आहे सोन्या उर्फ धोनी, तो आज पळालेला आणि नक्कीच तो तेजासोबत पळाला ओगलेवाडीकरांच्या. परंतु गटाला बघितलं तुम्ही, गट ज्यावेळेस झाले पावसाचं आगमन झालं आणि मैदान जे आहे ते कॅन्सल करण्यात आलं आणि नक्कीच उद्या सोन्या उर्फ धोनी पळताना दिसेल रुबाब या बैलासोबत. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा. 13 नंबरचा पहिरा आहे पिंटू शेट मोडकवडकी यांचा कॉकटेल उद्या पळताना दिसेल बरं का आपल्याला. तो कालच पळालेला गुलाल हा मिळवला होता कॉकटेलने आणि नक्कीच तो दिसेल बापूशेठ आंबेकर यांच्या पिस्टन, छोटा पिस्टन जो आदतमधला पिस्टन आहे या बैलासोबत पळताना दिसेल. आणि कॉकटेलला आता काय फॉर्म आलाय, फॉर्म मध्ये आहे कॉकटेल. खूप सारे शुभेच्छा दोघांना सुद्धा. 14 नंबरचा पैर आहे गुलाबचा बेताज बादशाह चरेगावकरांचा स्वामी, हा पळताना दिसेल माळशिरसकरांचा आदत शंभू या बैलासोबत. खूप सारे शुभेच्छा या दोघांना सुद्धा. 15 नंबरचा पैरा आहे संग्राम उदयसिंह पाटील ओगडेवालीकरांचा आदत किंग रुद्रा आणि तो रुद्रा पळताना दिसेल आपल्या घाणंदकरांचा दुर्गा या बैलासोबत. खूप सारे शुभेच्छा या दोघांना सुद्धा. 16 नंबरचा पैरा आहे चिंचनेरकरांचा जो गन्नाभाऊ, तो गन्नाभाऊ आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे माणसांचं लक्ष वेधून घेतलंय त्याच्या पळण्याच्या जोरावरती. असा हा चिंचनेरकरांचा गन्नाभाऊ पळताना दिसेल. माळशिरसकरांचा जो हिंद केसरीचा मैदान झालं रैनासोबत जो पळालेला तो माळशिरसकरांचा सावकार आणि गणाभाऊ उद्या काय कमाल करतायत बघूया उद्याच्या मैदानामध्ये. 17 नंबरचा पैरा आहे बुधावलेवाडीकरांचा दिव्या आणि नक्कीच हा दिव्या उद्या पळताना दिसेल येळीव पैशीकरांचा राजा या बैलासोबत. काय कमाल करतोय बघूया उद्या बुधावलेवाडीकरांचा बैल तो. 18 नंबरचा पैरा आहे जो चिंचाळे मैदानामध्येच झालेला पैरा, हाच पैरा होतोय आणि नक्कीच उद्या टॉपची गाडी छत्रपती संभाजीनगरची आर्वीच्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राला बघायला मिळेल. असा हा आदत किंग पुष्पराज आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल शाकीर पठाण यांचा जलवा. वाह, मस्तच जोडे. 19 नंबरचा पैरा आहे विसापूरकरांचा कार्तिक आणि कार्तिक आपल्याला कळंबीकरांच्या शंभू या बैलासोबत पळताना दिसेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना. आणि शेवटचा 20 नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगरकरांचा घरचा साज वजीर आणि शिव, ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. नक्कीच उद्या आर्वीचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये टॉपचे बैल जरी नसतील परंतु महाराष्ट्रातले एक फ्युचर जे आदतमधले आहेत ते उद्या सगळ्या महाराष्ट्राला बघायला मिळतील. आणि जे गुलालामध्ये राहतील, जो बैल पब्लिकने गट काढेल किंवा सेमी काढेल त्या बैलाला, त्या आदत वासराला 100% चांगली मोठी मागणी येईल. त्या बैलाचं सुद्धा नाव होईल आणि नक्कीच उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.